पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग, नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे, तुका मने पाहे कासवीचे पिले माये. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. पांडुरंगा करू प्रथमान मन, करू प्रथम पांडुरंगा चरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननिहित पानी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सन्देवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. सेवे लागी सेवा बधाओ, समाकारे परब्रह्म स्वरूपिणी. वासर पीठ निलाय सरस्वती नमोस्तुते. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने म्हणून राज या ठिकाणी
अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या आशीर्वादाने श्री गुरु संत बाबा भागवत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्त पारायण दिगंबर महाराज भागवत देवपूरकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र फडदापूर गावातील चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह 43वे वर्ष. या सप्ताहातील आजची ही 4थ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांकडून भजनी मंडळांकडून माझ्याकडे मिळालेले हे आमंत्रण. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या गावातीलच नवे परिसरातील नवे नाशिक जिल्ह्यातील नामांकित गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात मला वाटतं सुंदर कार्यक्रमासाठी ज्यांनी सुरुवात केली नवे चाल अगदी गोड गायली बरं का. ज्यांच्या आवाजात विशेष गोडवा आहे आदरणीय आमचे भजन सम्राट परममित्र शरद महाराज या ठिकाणी उपस्थित झालेलात. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे या ठिकाणी. तसेच त्यांच्या साथीला आमचे परममित्र भजन सम्राट आमचे अक्षय महाराज सुद्धा उपस्थित आहेत. महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. तसेच आपल्या भागाचं वैभव नवे कीर्तनामध्ये महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक आहे किंवा या परंपरेचे 9वी पिढी असणारे आहे का नाही. खरं तर बाबासुद्धा उपस्थित झालात या ठिकाणी. बाबांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे बरं. खरं तर यांनी परमार्थ अगदी सात्विक स्वच्छते अंतकरणाने केला म्हणून आपण हा आनंद उपभोगतोय. त्याच्यातले 7वी पिढीतले आमचे आदरणीय प्रसादजी महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. तसेच परिसरातील भागातील टाळकरी मंडळी आदरणीय हरिभक्त पारायण प्रदीप महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. आमचे बालगोपाळ मंडळी चोपदार मंडळी आणि दिदींनी गोड पंचेपदी गायली बरं का. खरंच गोड गायली. खरं तर नामदारांच्या कीर्तनामध्ये एकच जनाबाई होत्या. माझ्या कीर्तनामध्ये जनाबाई सुद्धा आहेत, मुक्ताबाई सुद्धा आहेत आणि सखूबाई सुद्धा आहेत आणि तिकडे मला वाटतं शांताबाई सुद्धा आहे. टाळी वाजवली पाहिजे बरं सगळ्यांसाठी आहे का नाही. अगदी गोड द्यावे तेवढे धन्यवाद कमीत. महाराज गोड परंपरा आहे. तसेच मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व मृदुंग अलंकार खरं तर ज्यांच्या माध्यमातून खरं तर तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग अनेक दिवसापासून मला वाटतं गेल्या 4-5 महिन्यापासून ही सेवा माझ्याकडं ज्यांच्या मार्फत मिळाली. आदरणीय आमचे परममित्र महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मृदुंगामध्ये खूप मोठं नाव लौकिक आहे आमचे धीरजजी महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच इकडच्या बाजूला आमचे आदरणीय महाराष्ट्रामध्ये त्यांचंही खूप गोड नाव लौकिक मृदुंगामध्ये मृदुंग अलंकार निलेशजी महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा वा गोड. खरंच तर अगदी आनंद वाटला. आजची ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडून हरिभक्त पारायण यादव नरहरी रानडी, हरिभक्त पारायण मधुकर तुकाराम रानडी, हरिभक्त पारायण गोपीनाथ कारभारी सोनवणी आणि श्री हरिभक्त पारायण चांगदेव नरहरी रानडी या कीर्तन सेवेचे दात्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा खरं तर चांगदेव नानांच्याच मार्फत खरं तर आग्रहामुळे त्यांच्यामुळेच इथे येण्याचा योग आला. या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार झालेले. खरं तर त्यांचं साऊंडच्या बाबतीत मला वाटतं कोणी हात नाही धरायचं बरं मग पायच धरायचे असे गोड व्यक्तिमत्व साऊंड सिस्टमवाले दादांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. वा खूप आनंद वाटला. महाराज बहुसंख्येने पुरुष वर्ग उपस्थित आहात, भक्तिमती माता बहुसंख्येने उपस्थित आहात. खरं तर माझ्याबरोबर आलेले आमचे जगदीश दादासुद्धा उपस्थित झालात. तसेच आमचे उद्धव बापूसुद्धा उपस्थित आहेत. आणि मला वाटतं या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी यूट्यूब चॅनलवाले हरिभक्त पारायण हरिकथा यूट्यूब चॅनल मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. वा वा खरंच गोड आनंद वाटला. आजची ही 4थ्या क्रमांकाची कीर्तनाची सेवा आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्याला 1-1.25 तास आपल्याला कीर्तन करायचे. या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहून विनंती सादर करतात की देवा तुझं भजन करत असताना, तुझी कथा करत असताना, तुझे गीत गात असताना, ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. तैसे राहो माझे मन. तैसे राहो म्हटल्यानंतर प्रश्न निर्माण होतो. कैसे राहो तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जसं होतं ना देवा तसं तुझं भजन करत असताना माझं मन झालं पाहिजे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि देवा हे जर नसन कळलं हरण पाहिले आपण. हरण माहिती आहे ना जरा माना डोलवत जा म्हणजे तुम्ही जागेत मला कळेल. हरण पाहिले ना आपण. हरण पारद्याला जर का हरण पकडायचं असेल तर पारदी हरणाच्या पाठीमागे कधीच पळत नसतो.
बरोबर आहे का नाही? बरं, हरणाच्या पाठीमागे पळून सापडायला ती म्हैस थोडी आहे. मग हरणाला जर पकडायचं असेल तो पारधी काय करतो, त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य राहतं. बरं, तो एका झाडावर चढतो ना, सुंदर अशी बीन वाजवत राहतो. आणि तेवढ्यात त्या बिणेचा नाद त्या हरणाच्या कानावर गेला की ते हरण एके ठिकाणी बसून बिणेचा नाद सुंदर असं ऐकत राहते. तेवढ्यात तो पारधी काय करतो, ते बिणेच्या नादामध्ये ते हरण मग्न झालं की पटकन आपल्या भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. ज्यावेळेस त्या हरणाच्या अंगात बाण गेला ना, पटकन तो पारधी त्या हरणाला पकडतो. त्यावेळेस ते हरण म्हणतं, का रे पारधी दादा, माझा काहीच गुन्हा नसताना तुम्हाला बाण मारला, हरकत नाही, पण एक माझी विनंती, जोपर्यंत तुझा शेवटचा श्वास जिवंत आहे ना, तोपर्यंत माझा शेवटचा श्वास जिवंत आहे, तोपर्यंत तू फक्त तुझं बीन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बिणेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडावा. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं भजन करत असताना मला सुद्धा या देहाचा विसर पडला पाहिजे. देह जाहू अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, किंवा बघता येशे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारुनी. आणि देवा हे जर नसन कळलं तर तिसरा दृष्टांत फार गोडे. तुकोबाराय म्हणतात, देवा हे जर नसन कळलं ना, अजून एक सांगतो, विनंती करतो, माझं मन कसं झालं पाहिजे. कासव पाहिले आपण, कासव काश्मीरला स्तन नसतात बरं का, ऐकताय ना, काश्मीरला स्तन नसतात. मग तुम्ही म्हणाल काश्मीरला जर स्तन नसतात मग ती कासव आपल्या पिलांना दूध कुठून पाजते, तर ऐका फडदापूरकर, कासव आपल्या पिलांना दूध पाजतच नाही. मग त्या पिलांची पुष्टी कशी होते, वाढ कशी होते. कासवीचे बाळ वाडे कृपादृष्टी, दुधाना ही भेटी अंग संग. कासव फक्त आपल्या पिलांकडे प्रेमानं पाहते आणि पिला आपल्या आईकडे प्रेमानं पाहतात, आणि दोघंही एकमेकांकडे प्रेमानं पाहत असताना त्या पिलांना प्रेम पाहणं मिळत असतो. आणि ते प्रेम पाहण्याच्या बळावरती पिलांची पुष्टी होत राहते, वाढ होत राहते. आणि एक सांगतो तुमच्या माहिती करता, प्रेम हे नजरेतूनच कळत असतं बरं का. प्रेम न हे सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणू. प्रेम हे नजरेतून कळत असुद्धा प्रेम हे बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. लक्षपूर्वक ऐका. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ. वाक्य लक्षपूर्वक ऐका. जो मुझे प्यार करता है मैं उनके दिल में रहता हूँ, और जो मुझे नफरत करता है मैं उनकी आंखों में रहता हूँ. इसीलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही अच्छे लगते. भगवान म्हणतात, जे माझ्यावर प्रेम करतात ना, मी त्यांच्या हृदयात राहतो. म्हणजे प्रेम केलं की भगवान परमात्मा हृदयात राहतो. साधू संतांनी देवावर प्रेम केलं. दादा एक सांगू तुम्हाला, साधू संतांनी देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा प्रसन्नच झाला, आणि आपल्या भजनाने नाराज होण्याची दाट शक्यता आहे. ऐकताय ना. संतांनी शिव्या दिल्या हो, म्हणजे जनाबाईनं प्रेम केलं. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या,
दरंडकी झाली सती सावित्री चुडाल्याली तुझा गेला तुला पाहून काळ रड तुला पाहून काळ रड सांगा पडदापूरकर अभंग आहे का बोला बोला अभंगचे नाही नका म्हणून मावशी अभंगचे बरं उभी राहुनी अंगणी शिव्या देती दासी जणी जनाबाईनं देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा एवढा प्रसन्न झाला की भगवान परमात्म्याने जनाबाईला अंघोळ सुद्धा घातली बरं दादा जनी बैसली नाह्याला पाणी नाही विसाण्याला कारण जनाबाईने एवढं प्रेम केलं महाराज सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन बरं बालपण गेलं हो नामदुऱ्यांच्या कुटुंबामध्ये नामदुऱ्यांचे कुटुंब 14 लोकांचं होतं कळते ना नामदेवाचे घरी 14 जण स्मरतिहारी 14 लोकांचं कुटुंब शरद बाबा 14 लोकांची सेवा करावी जनाबाईनं बरं का सकाळी उठावं सडा समार्जन माता माऊली ऐका माझ्या जनाबाईचा परमार्थ ऐका जनाबाईनं लहानपणापासूनच देवाची उपासना केली नामचिंतन केलं बरं 14 लोकांच्या कुटुंबाची बालपणात लहानपणापासून सेवा केली महाराज सकाळी उठावं सडा समार्जन रांगोळी काकडा झाला पाटे काकडा झाल्यानंतर 14 लोकांचा स्वयंपाक करावा धुणं धुवावं त्या काळात मावशी गावात गिरण्या थोड्या होत्या मग घरी दळण दळायचे सुंदर माझे जाते ग फिरे बहुते गे ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा घरी दळण दळावं जनाबाईनं ऐका बरं संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या जनाबाईला दळण दळू लागत होता ओव्या गाऊनी स्वरात ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीला सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊनी स्वरात जनाबाईला संपूर्ण विश्वाच्या मालकानं दळण दळू लागावं ऐका दादा एवढी सेवा केली प्रेम केलं देवावर देवाला शिव्या घातल्या तरी भगवान परमात्मा एक दिवशी प्रसन्न झाला म्हटलं अरे माझी जना एवढी प्रेम करते जनाबाईची अवस्था काय झाली सतत कामामध्ये नामचिंतनामध्ये अक्षरशः माझ्या जनाबाईच्या डोक्यामध्ये केसामध्ये उवा पडल्या उवा आपण काय म्हणतो उवाच म्हणताना बरं तुमच्या ध्यानात आलं म्हणजे जमलं उवा पडल्यावर संपूर्ण विश्वाच्या मालकाला दयाले प्रसाद महाराज भगवान परमात्मा म्हणतो माझी जना एवढं प्रेम करते माझ्या जनाबाईची अवस्था माझ्या जनाबाईच्या डोक्यात उवा पडल्या ऐका बरं फडदापूरकर संपूर्ण विश्वाचा मालक एक दिवशी विठोबाचा विठाबाई झाला आणि विठेवरून खाली उतरला आणि संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या जनाबाईला अंघोळ घालतोय कळतंय ना सांगा ना संपूर्ण विश्वाचा मालक जर जनाबाईला अंघोळ घालत असतील राहिले असतील का उवा माऊली हो एक सुद्धा ऊ राहिली नाही पण आजी लिखा राहूनच गेले बरोबर देवाला राग आला देवाला वाटतं अरे एवढी माझी जन सेवा करते माझी जनाबाईची अवस्था अंघोळ घातल्यानंतर लिखा राहिल्या बरं का धीरज महाराज भगवान परमात्मा रागच आला अशी लीक धरली 8:15 पुढं काटा गेला मग अशी लीक धरली पटकन अशी रागाने जमली ना प्रेमाने नाही फोडली रागाने फोडली वन्स मोर ऐका ऐका अशी धरली टाळी वाजली पाहिजे बरं ऐका ना चांगली प्रॅक्टिस म्हणजे पक्वाची ऐका ऐका विनोद सोडा महाराज भगवान परमात्म्याने त्या लेखा काढल्या महाराज संपूर्ण विश्वाचा मालक माझ्या जनाबाईला अंघोळ घातलो पण ऐका ना ज्यावेळेस अंघोळ घातली भगवान परमात्म्याने जनाबाईला एवढा आनंद झाला सगळ्या पंढरपुरात गेलो
अगदी परफेक्ट तंतोतंत प्रमाण दिलं. यांनी एखादी प्रमाणाने गोड असं गोड प्रमाण गायले, गोड चाल गायली की तुम्ही गोड प्रेमाने टाळी वाजवत जा. कळते ना? कारण हे जमलेले सगळेच महाराज मंडळी प्रेमाची माणसं आहेत. नाही तर काही काही गायक म्हणता आम्ही रागात गातो. अनुरागात गा राजा, देवाला प्रेम आवडतं आहे का नाही? गिरीधर लाल तो बाबका बुका, राग कला नाही जानत तुका, राग कला नाही जानत तुका, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेलाय. प्रेमाचा प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. ऐका नाही, तुम्ही प्रेम समर्पित करा बरं. मी सांगितलं तुम्हाला प्रेम हे नजरेतून कळत असतं. प्रेम हे बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. आता सांगू तुमच्या माहिती करता, इथं सुद्धा बसल्यापैकी माझ्यावर कोण कोण प्रेम करत नाही हे मी एका मिनिटात सांगू शकतो बरं का. प्रसाद बाबा प्रेम जे करत नाही त्यांचं एका मिनिटात सांगू शकतो मी. पण इथं बसल्यापैकी माझ्यावर प्रेम करत नाही असं कोणीच नाही. सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करतात असा माझा पक्का गोड गैरसमज आहे. ऐका ऐका, विनोद सोडून द्या. प्रेम हे नजरेतून कळत असताना, म्हणून तुमचे प्रेम आम्हाला फक्त टाळीने कळणार आहे. आमच्या महाराजांनी गोड प्रमाण दिले, एवढ्या ताकदीने प्रमाण केल्यानं तुम्ही गोड टाळी झाली पाहिजे. पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. ऐका ना, भगवान परमात्म्याने जनाबाईला अंघोळ घातली. प्रेम केलं तर भगवान परमात्मा हृदयात राहतो, आणि जर कधी वैरत्व केलं तू नजरेत राहतो. म्हणून भगवान परमात्म्याचं प्रेम करत असताना, भक्ती करत असताना अंतःकरणाने केलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, परमार्थ हा विषय शरीराच्या कुठल्याच अवयवाचा नाही. तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावे माझी सेवा भाव शुद्ध. भावतत्वानं प्रेमतत्वानं देवावर प्रेम करावं लागतं. तन मन धनाने परमार्थ करावा लागतो दादा. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतं की तू मन हे मीची करी, माझे भजने प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मज एकाते. पहिल्यांदा मला मन अर्पण कर, बुद्धी अर्पण कर, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. तन मन धनाने परमार्थ करावा लागतो. पण ऐकाना फरदापूरकर, आपलं हे मन देवाकडे जायला तयारच नाही. हे मन आपलं चंचळ आहे महाराज, बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. ऐका ना, हे मन एवढं चंचळ आहे, हे मन एवढं चपळ आहे. हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करत राहतं बरं. हे मन चंचळ आहे महाराज. हे मन कीर्तनात बसलं तरी घरच्या कुलपाला झटका मारतं. अरे कीर्तनाला आलो गड्या, कुलूप लावलं पण ओढून नाही पाहिलं, म्हणजे बसतं कीर्तनात
झटके घरच्या कुलपाला. बरोबर आहे ना? बरं बोलतो ना मी? हे मन चंचले महाराज. हे मन कीर्तनात सुद्धा शांत बसत नाही, मोबाईल चालत राहतं महाराज. हे मन चंचल आहे, हे मन चपळ आहे महाराज. ऐका, हे मन किती चंचल आहे. हे मन म्हणतं चलाकडे आज 4था दिवस हे कीर्तनाला गेलं पाहिजे. दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कोणाचं चांगलं झालं बाबा, दे सोडून. तिसरं मन म्हणतात बाबा नाही का कीर्तन ऐकणं होईना, लोक चांगल्या चप्पल घालून आले असतात. एखादे चांगले चप्पल घालून निघून जो चोपदार आहे का नाही, हे मन विचलित असं राहतं महाराज. हे मन म्हणतं बाबा नको रे कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा. म्हणजे संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. हे मन कसं आहे, हे मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझा हो उतना ही मचल जाए, सच कहता हूँ मेरे तकदीर बदल जाए. ताली राधे तेरे चरणों के जरा धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरे तकदीर बदल जाए. चंचले महाराज, हे मन किती चंचले सांगू. अरे हे मन देवाचं नामचिंतन गोड असून सुद्धा घेत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नवे नवे जिवे गोड 3 अक्षरांचा रस. ऐका ना, भगवंताच्या नामचिंतनापुढे अमृत सुद्धा फिक आहे. एवढं गोड भगवंताचं नामचिंतन आहे तरी हे मन घेत नाही. आणि दारू कडू असून हे मन सोडत नाही. दारू कडू आहे असं म्हणतात. हो, दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे, बरं का. डोळे सुद्धा लावतात म्हणे, नाही हो थुंकतच बाहेर येतात म्हणे. दारू कडू असून मन सोडत नाही. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयात गोड जीवासी झाला. भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली पाहिजे. एक सांगू दादा, सोपं वाक्य सांगतो, तुम्हाला आवडेल. ज्याच्या अंगात तापे त्याला भोजन गोड लागत नाही. वाक्य पुन्हा सांगतो, लक्षपूर्वक आहे का. ज्याच्या अंगात तापे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पापे त्याला भजन गोड लागत नाही. बरं, भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागली पाहिजे. म्हणून म्हटलं जातं ना, कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाचे बघून घे सावडी मूर्ती सख्याच्या पांडुरंगाचे. मनोभावे भजन तू करे प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करुण घे भक्तीने शोधे तुझ्या अंतरंगा.
देवाच्या नामचिंतनाची मनालाही गोडी लागली पाहिजे. ऐका बरं दादा, तुमच्या माहिती करता सांगतो. साधू संतांनी प्रेम केलं महाराज. दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे, नवे नवे सदा नाम घोष करू हरी कथा. मग झालं काय? तेने सदा चित्ता समाधान. रात्रंदिवस नामचिंतन केलं, फायदा काय झाला? सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लो तसो. सतत भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं माझ्या तुकोबारांनी. तरी सुद्धा तुकोबारा देवाला विनंती करतात, ए देवा, अरे तुझं भजन करत असताना, तुझं गीत गात असताना, तुझी कथा ऐकत असताना किंवा करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे देवा? पुत्राचे पुत्राचे आज की आनंद की खरंच बरं का फरदापूरकर, खर्च जास्त झाला पण वातावरण खरंच एक नंबर झाले. म्हणजे प्रेमाचा, हे सगळे प्रेमाचे माणसं आहेत ना, आहे का नाही? वा वा, खरंच गोड गोड, खरंच अगदी गाण्याची चाल, संगीताची चाल महाराज, पण अगदी वातावरण झालं, विशेष वातावरण झालं, हे महत्त्वाचं बरं. आता काही वातावरण करतात, आहे का नाही? खरंच द्यावे तेवढे धन्यवाद कमीत महाराज. खूप गोड वातावरण तयार झालं आहे. आमच्या महाराजांनी गोड चाल गायली. अशा या काही गाण्यांच्या चाली अगदी अभंगाला परफेक्ट बसतात. काही गाण्यांच्याच जुने गाणेच गोड होते हो, आताचे गाणे नाही. झिंग 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 झिंगाट, सांगा ना, या गाण्याला अर्थ नाही बरोबर, शब्द नाही बरोबर, चाल नाही बरोबर, आहे का नाही? कधी जुने गाणे इतके गोड होते महाराज. जुनी संस्कृतीच गोड होती हो. मी ते विनोदाने सांगत असतो, जुनी संस्कृती इतकी गोड होती ना महाराज. जुन्या काळात लोक चांगल्या विचाराचे होते, चांगले राहत होते, चांगले वागत होते, चांगले खातही होते बाबा, बरोबर आहे का नाही? जुनी संस्कृती गोड होती. आता चांगले वागत नाही, चांगले राहत नाही, चांगले खातही नाही. जुनी संस्कृती गोड होती. आता इथं हे बघा, एक गॉगलवाले आजी बसलेत बघा. आजी, तुमच्या कमरेला बँक असायचे ना आजी, ते काय बटवा पिशवी काहीतरी म्हणायचं, त्याच्यात पैसे तपकीर वगैरे काय ठेवायचं ते, आहे का नाही? तो बटवा राहायचा. शरद बाबा, आता तो बटवा राहिला का? आता काय निघाली? पर्स. एवढंच खोकरातून हातभर दोन,
काहीच नाही हो धीरज बाबा, नुसती मोकार स्टाईल आहे. मला तर एक परस सापडली होती बरं, तिला 24 कप्पे होते बाबा. मी प्रत्येक कप्प्याची चेन उघडली, हात घातला, काहीच नाही सापडलं. मला रागाला मी ड्रायव्हरच्या अंगावर फेकून दिली. ड्रायव्हरने शेवटच्या कप्प्याची चेन उघडली आणि त्याला सापडलं बरं काय, टिकल्यांचं पाकिट. त्याला म्हणलं किती आहेत, तर म्हणे 12 आहेत. त्याला म्हणलं 6, तुला 6, मला लाव कपडा चल फडदापूरला. आहे का, जुनी संस्कृती गोड होती महाराज, जुन्या काळातील जुने गाणे गोड होते महाराज. कसे काळाच चाबूल आले, बाग सुकाच करपून गेले, कसं विपरीत झालं सार माझा सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार. ऐकाने वाट म्हणजे ऐकायला गोड वाटतं की नाही, खरं सांगा बरं. हे जुने गाणे गोड होते महाराज. बाबांनी अगदी जुन्या गाण्याची गोड चाल गायली बरं का. जुने गाणे इतके गोड होते महाराज, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळत होते महाराज. मला वाटतं एक चित्रपटाचं नाव माहिती नाही, पण त्याच्यात ते गाणं ऐकलं मी काल परवा गाडीत सहज मी लागलं ते यूट्यूबला. त्या गाण्याचे शब्द इतके आवडले, त्या चित्रपटाचं नाव नाही माहिती बा आम्हाला. गाणी इतके गोड होते, त्याचे शब्द इतके गोड होते. या कलियुगाचा महिमा त्या गाण्यामध्ये वर्णन केलं आहे बरं. आवडते तुम्हाला, शब्द फार गोड आहेत महाराज. ऐका. हे दुनिया बडी बावली, पत्थर पूजन जाय. हे दुनिया बड़ी बावरी, पत्थर पूजन जाय. घर की चकिया कोई नहीं पूजे, जिसका पीसा खाए. रामचंद्र कहे गए सिया से, रामचंद्र कहे गए सिया से, ऐसा कल जुग आएगा. हंस चुकेगा दाना दुन का, कौआ मोती खाएगा. हंस चुकेगा दाना दुन का, कौआ मोती खाएगा. ओहो मंदिर सुना सुना लागे, भरी रहेगी मधुशाला मधुशाला. पिता के संग संग भरी सभा में, नाचगी घर की बाला घर की बाला. कैसा कन्यादान पिता ही, कैसा कन्यादान पिता ही, कन्या का धन खाएगा. शिकायला मिळतं. हा कलियुगाचा महिमा वर्णन केलाय, वाईट नाही महाराज. रामप्रभूंचे शब्द आहेत, ऐका बरं. तुकोबाराय म्हणतात, देवार तुझं भजन करत असताना माझं मन कसं झालं पाहिजे. ते पुत्राची वार्ता शुभ आई के जेवी माता. अरे देवा, पुत्राची वार्ता म्हणजे एखाद्या आईला मुलगा झाल्यानंतर त्या आईला किती आनंद होतो. बातमी ऐकल्यानंतर मुलगा झाला तर ही बातमी ऐकल्यानंतर आईला किती आनंद होतो. तसंच देवा म्हणतात की देवा मला सुद्धा तेवढाच आनंद झाला पाहिजे. एक तुमच्या माहितीकरता सांगतो, तुकोबारांनी सुद्धा आईचं पात्र निवडलं दृष्टांत देण्याकरता. कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं कोण सांगितलं तर आईच बरं. एक सांगू तुम्हाला, ज्याच्या जीवनातील आई गेली ना, त्याला विचारा मला आईची किंमत. जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. सोपं सांगू तुम्हाला, मुलीचं माहेरसुद्धा कुठंपर्यंत जिवंत राहतं, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत. बरोबर. एकदा की आई गेली ना महाराज, तिच्या सतीसुद्धा माहेरचं प्रेम कमी होत राहतं. सोपं सांगतो ना, बाळांत हा शब्द कसा तयार झाला. झालं व्यवस्थित तर बाळ, नाहीतर अंत, त्याचं नाव आहे बाळांत. सांगू तुम्हाला, करंगळी कापण्याच्या वेदना तुम्हाला मला सहन होत नाही दादा. पण ज्यावेळी शेजारची परिस्थिती आली ना, ईदभर पोट कापून तुम्हाला मला जी जन्म देते तिचं नाव आई आहे. या जगात आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही महाराज. बरं, आई प्रेम करत असताना गुणावर प्रेम करते बाबा, यात नवल नाही. अवगुणावर सुद्धा प्रेम करते, तिला आई म्हणतात. गुणावर तर कोणीही प्रेम करेल हो, व्हावा वाटे जनान तुका म्हणे साठी गुन्हा. गुणावर कोणीही प्रेम करेल, पण अवगुणावर सुद्धा जी प्रेम करते तिला आई म्हणतात.
मी तर विनोदाने सांगत असतो, एक मुलगा 10वीला नापास झाला धीरज बाबा. मुलगा रडत आला, आईने विचारलं बाळू काय झालं रे? म्हणले अगं आई 10वीला नापास झालं मग काय डोंगर कोसळला का तुझ्या डोक्यावर, जा जेवण कर. अगं आई तू समजून घेतलं पण पप्पा बाबा मारतील ना मला. नको काळजी करू भाऊ, तू त्यांच्याकडे मी पाहते ना. सपोर्ट बघा किती मोठा असतो. अजिबात काळजी करू नको, तू जेवण कर, जा नको रडू, जेवण कर. आई मुलाला घरात जेवायला बसवते, आपला मार्कशीट घेते आई त्या टेबलावर ठेवते. मुलगा घरात जेवण करत असून तेवढ्यात बऱ्याच वेळाने बाप जेव्हा बाहेरून येतो ना, त्या बापाने ते मार्कशीट उचललं. बाबा 4 विषयात मध्ये नापास झालेलं, तळपायाची आग मस्तकाला भिडते. कुठे गेला तू नालायक, बोलव त्याला पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल, जिओचं सिम फुल रिचार्ज. 4 विषयामध्ये नापास, कुठे गेला तू नालायक, बोलाव त्याला. आई म्हणते अजिबात आरडाओरड करायचं नाही, माझ्या बाळूला एकही शब्द बोलायचं नाही. अगं तुला अक्कल आहे का, तो 4 विषयात नापास झाला तरी बोलायचं नाही. म्हटलं का बोलायचं नाही, त्याचं कारण सांग. म्हटले अहो मालक, ते 4 विषयात नापास झालेलं जे मार्कशीट आहे ना, ते त्याचं नाही, ते तुमचं 10वीचं आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झाला, माझा मुलगा 1च विषयात नापास झाला. अजिबात बोलायचं नाही. याला आई म्हणतात. हे ज्यांना ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीच घरी जाऊ नये. ऐका नाही, प्रेम करावं महाराज, आईनं प्रेम करावं. किती प्रेम करावं, गुणावर नाही अवगुणावर सुद्धा प्रेम करावं. सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आईचा दृष्टांत निवडला. देवा तुझं भजन करत असताना आईला जेवढा आनंद होतो, पुत्राची वार्ता शुभ आई की जेवी माता. तुकोबाराने दृष्टांत दिला. एखाद्या आईला 4 मुली व्हाव्यात. लक्षपूर्वक आहे का बरं, दृष्टांत सर्वसामान्य पण फार मोठा सिद्धांत करून गेलाय. तुकोबाराय म्हणतात एखाद्या आईला 4 मुली व्हाव्यात आणि सगळ्या परिवारासहित आईला सुद्धा इच्छा असते. यात नवन्नी पण सगळ्या परिवाराची इच्छा असते की आता 4 मुलींच्या पाठीवरती तरी 5व्यांदा मुलगा झाला पाहिजे. आणि मग ती गरोदर राहते ती माय माऊली. जसा जसा प्रसूतीचा काळ जवळ येतो ना, बरोबर 9 महिने 9 दिवस झाले की ती माय माऊली प्रसूत होते. आणि त्यावेळेस सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी राहते की तिला 4 मुलींच्या पाठीवरती 5व्यांदा मुलगा होतो. पण ऐका, ही बातमी लगेच त्या आईला कळवली जात नाही बरं, कारण अति आनंदामध्ये सुद्धा माणूस दगावण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेस ती आई शुद्धीवर येते ना, डॉक्टरांना विचारते, डॉक्टर मला काय झालं सांगा. डॉक्टर म्हणतात तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही आराम करा. अहो मला काय झालं ते सांगा, मी व्यवस्थित आहे. तुम्हाला कळत नाही, आरामाची गरज आहे, तुमच्या मनासारखं झालं. अहो मनासारखं झालं म्हणजे काय झालं ते सांगा.
तिला कुतूहल निर्माण होत होती. मुद्दाम असं पुन्हा पुन्हा विचारत राहते, सांगा ना डॉक्टर काय झालं. त्यावेळेस ते डॉक्टर तिला सांगतात, बरं का ताई तुम्हाला ना मनासारखं झालं. अहो काय झालं मनासारखं, तुम्हाला ना 4 मुलींच्या पाठीवरती 5व्यांदा, तुम्हाला ना 4 मुलींच्या पाठीवरती 5व्यांदा मुलगा झाला. ही बातमी ज्यावेळेस त्या आईच्या कानावर जाते, त्या आईला किती आनंद होतो. असं तुकोबाराय म्हणतात, देवा भजन करत असताना मला सुद्धा तेवढाच आनंद झाला पाहिजे. अतैसे राहो माझे मना, तैसे राहो माझे मना, खरंच गोड चाल गायली बरं का. खरंच ताईचं दिदीचं नाव काय आहे, श्रावणी ताई. श्रावणी ताईसाठी सुद्धा पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे. कारण नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये सुद्धा जनाबाई बसल्या होत्या बरं का. तुम्हाला स्त्रीचा महिलेचा बाईचा अधिकार सांगतो दादा. ही परंपरा जुनी. बरं नामदेवरायांनी वाळवंटामध्ये कीर्तन करावं पंढरपुरात. एकच टाळे झाली चंद्रभाग्य वाढवंटे, चंद्रभाग्य वाढवंटे. माझा ज्ञान राजा गोपाळास लाया वाटे, गोपाळास लाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग, नाथ पांडुरंग, नाथ पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. नामदेवरायांनी कीर्तन करावं. ऐका ऐका, नामदेवरायांनी कीर्तन करावं वाळवंटात पंढरपुरात. आणि माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावो. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. ऐका बरं अर्धापूरकर, देवानं नाचावं माझ्या नामदेवरायांच्या कीर्तनात. हे भाग्य नाही. मग विशेष काय नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देवानं एवढं नाचावं, पितांबर सुटेपर्यंत नाचावं. काय भाग्यवान असतील नामदेवराय. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता, ते पण पितांबर सुटेपर्यंत. हे नामदेवरायांचं भाग्य. आपलं काय दुर्भाग्य, आपल्या कीर्तनात लोक मनमोकळीपणाने हसत सुद्धा नाही बाबा. हे आपलं दुर्भाग्य. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये संपूर्ण विश्वाच्या मालकानं नाचावं, नामदेवरायांनी कीर्तन करावं. आणि माझ्या जनाबाईनं सांगावं, जनी मने ज्ञान देवा बोल अभंग. हा माझ्या जनाबाईचा अधिकार. बरं महिलेचा अधिकार. म्हणून आमच्या श्रावणी ताईने गोड चाल गायली. खूप खूप दंडवत तुम्हाला बरं का. अगदी गोड चाल गायली, आवाजात अगदी माधुरता आहे, ताकद आहे का नाही, गोड. तुकोबाराय म्हणतात, देवा भजन करत असताना माझी अवस्था कशी झाली पाहिजे. तर आईला जेवढा आनंद होतो मुलगा झाल्याचा, तैसे राहो माझे मन. आणि गाता ऐकता हरी गुण. देवा बरं गातानाच तेवढा आनंद झाला पाहिजे. यात नवलने बरं गातानाही आणि ऐकतानाही बरं का. गाता ऐकता हरी गुण. याच्याकरता एक दृष्टांत सांगतो लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस रामरावणाचं युद्ध संपलं,
रामायणामध्ये ज्यांनी ज्यांनी जशी जशी कामगिरी केली धीरज बाबा सगळ्यांना बक्षिसं दिली. पण आथपासून इथपर्यंत ज्यांनी कामगिरी केली हनुमंतरायाला रामप्रभूने काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला, म्हणजे राग तेव्हापासून येतो बरं. सीतामातेला राग आला. सीतामातेनं म्हटलं मालक तुम्ही सगळ्यांना बक्षिसं दिली पण हनुमंताला काही दिलं नाही. आणि हनुमंताची भक्ती तर श्रेष्ठ आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यासुबटा, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती हनुमंताची आहे आणि तुम्ही हनुमंताला काहीच दिलं नाही. त्यावेळेस रामप्रभू म्हणता काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवे तो हा पायी जीव थोडा. अगं सीते त्या हनुमंताला काय द्यावं मला काही सुचत नाही. बरं तुझ्याजवळ काही असेल देऊन टाक तू. ऐका सीतामाता प्रसन्न झाले. आपल्या गळ्यातला अनमोल नवरत्नाचा हार काढला आणि सीतामातेने कोणाला दिला? हनुमंता दिला. बरोबर ना. हनुमंतरायाने तो अनमोल नवरत्नाचा हार घेतला. सीतामातेचं दर्शन घेतलं. समोर एक झाड होतं, त्या झाडावर बसले हनुमंतराय आणि त्या अनमोल नवरत्नाच्या हारातला एक एक मणी काढायचा हनुमंताने, फोडायचा, बघायचा, फेकायचा. कळला? हनुमंतरायाने त्या अनमोल नवरत्नाच्या हारातला एक एक मणी काढायचा, फोडायचा, बघायचा, फेकायचा. सीतामातेने डोक्याला हात लावला. या बाबाला एवढा मागडा हार दिला आणि हा एक एक मणी फोडतोय फेकतोय. काय प्रकारे म्हणले? हनुमंता हे काय करताय तुम्ही? म्हणले मैया मी या मण्यांमध्ये माझ्या रामाला वाजतोय म्हणले. सीतामातेने सांगितले मण्यांमध्ये कुठं राम राजो का? म्हणजे याच्यात राम नाही. म्हणे नाही मी याचं माझ्याकडे काहीच काम नाही. फेकून दिला. बरं जो नाही राम का हो नाही काम का. प्रेम असं असलं पाहिजे. आपलं प्रेम कसं आहे? समजा आपण कीर्तन झालं फडदापूरकर, समजा घरी गेला, पुढच्या चौकात तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. कुठली उचलणार तुम्ही? रामाचीच उचलला. मला माहिती आहे तुम्ही प्रामाणिक परमार्थ करणारे माणसं. अजून थोडं पुढं गेलात. ऐका बरं. अजून पुढं तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. एक आहे रामाची, दुसरी आहे रावणाची. पण ऐका रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. कुठली उचलणार? बाबा सोन्याचं असलं तर रावण सुद्धा चालेल बरं आपल्याला. आपलं प्रेम असं आहे महाराज, आहे का नाही? पण महाराज हनुमंतराने तो अनमोल नवरत्नाचा हार फेकून दिला. सीतामातेनं सांगितलं हनुमंता या मण्यांमध्ये राम पाहतोय. हा देह आहे तुझा, या देहात तरी राम आहे का म्हटले. श्रावणेताईसाठी सुद्धा जोरदार पुन्हा टाळी झाली पाहिजे. हे सगळे विद्यार्थी वर्ग तुमच्या वर्गातले महाराज म्हणजे संस्थेतील. वा वा खरंच पुन्हा या सगळ्यांसाठी टाळी झाली पाहिजे बरं का दादा. हा कारण हे भविष्यातील हे गायक वादक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हे कीर्तनकार होणार आहेत. आमच्या दिदीचा आवाज खूप गोड आहे महाराज. म्हणजे बघा ना किती तयारी आहे महाराज. महाराष्ट्रभर संस्था झाल्या, आता गल्ली गल्ली संस्था झाल्या. अशी तयारी दिसत नाही. काही काहींनी फक्त नाचायचं शिकवले बाबा, बाकी काही शिकवलं. बाबा हे चॅनलवाले हे काढून टाक बरं का, अंडे बांधा होतं रे बाबा. मी लय घाबरतो हो ना, त्रास होतो कधीतरी. मला काय 51 वाल्याला त्रास झाला. मी तर आता अजून या बालकांसाठी पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे बरं का. वा वा खरंच आपल्या पाल्यांना जर कधी वारकरी शिक्षण संस्थेचा काहीतरी अभ्यास करावा किंवा आपली ही परंपरा ही वारकरी संप्रदायाची परंपरा अशी द्विगुणित राहावी असं जर कोणाला वाटत असेल ना दादा, तर आमच्या महाराजांचे संपर्क साधा. महाराजांच्या संस्थेमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन घ्या बरं का. कारण हे वारकरी संप्रदायातील भव्य दिव्य गायक वादक कीर्तनकार मी चांगले चांगले म्हणजे आता काही काही
संस्थेतले विद्यार्थी पाहिले महाराज, काही नाही फक्त नाचायचे. तर पण बघा ना किती तयारी दिदीची, किती दिवसात तयारी झाली बाबाई. अरे वा वा, टाळी झाली पाहिजे बरं पुन्हा जोरा. गोड प्रमाण दिलं. श्रीराम प्रभूंची जेव्हा पाहिलं मला, हनुमंताला विचारलं सीता मातेनं, हनुमंता तू या मन्यांमध्ये राम पाहतोय, तुला या देहात तरी राम आहे का म्हटले तुझ्या. त्यावेळेस रामप्रभू हनुमंतराय म्हणतात, श्रीराम जानके बैठे हे मेरे सीने में, हे दुःख मारुती राम लक्ष्मण जानकी तिघांचं दर्शन करून दिलं. दादा ऐका, रामप्रभूंनी ते चित्र पाहिलं, प्रभूजी सुद्धा प्रसन्न झाले. हनुमंताला सांगितलं, हनुमंता प्रसन्न झालो गडे तुझ्यावर, बोल तुला काय पाहिजे. म्हणले देवा मला काहीच नको. अरे नाही नाही मागून घे म्हटले. मागून घे पटकन, 9 वाजत आले काहीच मागत नाही असं कसं, बोल बोल पटकन तुला काय पाहिजे. म्हणले देवा मला द्यायचे ना, मला ते द्या. म्हणले काय, जिथं जिथं तुमची कथा चालू असेल ती मला फक्त गाता यावी आणि ऐकता यावी. गाता ऐकता हरिगुण. बघा आजही कुठलीही कथा प्रारंभ करायचं म्हटलं की अगोदर हनुमंतराला बोलवलं जातं, बरोबर आहे का नाही. आई हनुमंत विराजिये कथा करू मती अनुसार पधारी है पवन कुमार. आये हनुमंत विराजिये, आये हनुमंत विराजिये. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवा रे जसे हनुमंतराने वरदान मागून घेतलं तसं देवा मला सुद्धा वरदान मागायचं. तुझं भजन करत असताना तैसे राहू, कसं राहू, नादे लुब्ध झाला मृग, देह विसरला अंग. देवा तुझं भजन करत असताना मला या देहाचा सुद्धा विसर पडला पाहिजे. 2 मिनटं घेतो बरं का. नादे लुब्ध झाला मृग म्हणजे त्या बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला जसा मरणाचा विसर पडतो, देवा माझी सुद्धा अवस्था तशीच झाली पाहिजे. आणि होत होती माझ्या तुकोबारांची अवस्था. देहीच विधी ही भोगू दशा. ऐका बरं, एकदा तुकोबारांचे शालक आले, म्हणजे जिजामातेचे बंधू ज्यावेळेस आले ना महाराज तुकोबारांच्या घरी, जिजामातेने आपला भाऊ आला म्हणून आनंदाने स्वयंपाकाला लागल्या. घाईघाईत स्वयंपाक केला आणि घाईघाईत स्वयंपाक करत असताना स्वयंपाकात मीठच टाकायचे विसरून गेल्या. आनंद झाला, आनंदाच्या भरात होता असं. भाऊ आल्यानंतर स्वयंपाक केला, आनंदाने मीठ टाकायचे विसरून गेल्या. आणि मग तुकोबारांचे शालक 2 जण जेवायला बसले. तुकोबारांनी पोटभर जेवण केलं, पण ऐका, पण माता जिजामातेचा जो बंधू होता ना, भाऊने 2 घास खाल्ले आणि उठून गेला. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. बसा महाराज पटकन. बसले, आता बघा इकडे बघा, ते बसले इकडे बघा. सगळे तिकडे पाहायला लागलं होते. काय चालू होतं माझं. धन्यवाद. ऐका, जिजामातेनं स्वयंपाक केला, भाऊ आला, आनंद झाला, मीठ टाकायचे विसरून गेला. स्वयंपाकात जिजामातेचे मालक आणि बंधू 2 जण जेवायला बसले, तुकोबारांनी त्यांचे शालक. तुकोबारांनी पोटभर जेवण केलं, पण ऐका, जिजामातेच्या भावानं 2 घास खाल्ले, उठून गेला. जिजामातेने विचार केला, याला भूक तर लागली होती, नाश्त्यालाही काही दिलं नाही आपण, 11 तर वाजले होते, मग याला भूक लागली नाही, जेवण का केलं नाही, याची तब्येतही बरी वाटली, जेवण का केलं नाही, काळजी करत होते. पण ऐका, बराच उशिराने स्वतः जेवायला बसल्या. स्वतः जेवायला बसल्यानंतर कळालं काय, स्वयंपाकात मीठ नाही, भाऊ जेवण करीन कसं काय. मग जिजामातेने लगेच आवाज दिला, महाराज. महाराजांना वाटलं आता पाऊस पडतो का गारा पडतो. वादळ सुटलं बाबा. म्हणले माझा भाऊ जेवला नाही. अगं त्याने नाश्ता केला असेल. नाही, नाश्ता पण नव्हता केला मालक त्यांनी. अगं त्याची तब्येत बरोबर नसेल, भूक नसेल त्याला. नाही भूक लागली होती. अगं मग त्याने जेवण केलं नाही, त्याचं कारण मला काय माहिती. अहो मालक, स्वयंपाकात मीठच नाही ना, म्हणे टाकून दे ना म्हणे. मग आता तर पुन्हा जेवायला बसेल का तू. जिजामाता म्हणलं स्वयंपाक मी केला मालक, हरकत नाही,
पण आपल्या घरच्या लोकांना पाहुण्यांबरोबर कशासाठी बसवलं पाहिजे? काही कमी जास्त ते आपल्या घरच्या पाहुण्यांनी सांगितलं पाहिजे ना, का पाहुणेच म्हणतील, तो पाहुण्यांना विचारेल किंवा काऊ कसा झाला स्वयंपाक, ते काय म्हणतील विचारे, पण ते मनातल्या मनात म्हणतील तू आम्हाला विचारतोय, तुझी जीभ काय फ्रीजमध्ये ठेवून आला का काय, आहे का नाही? मग ज्याला कळतं त्यांनाच पाहुण्यांबरोबर बसवायचं. तुकोबाराय म्हणतात काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे हे लागते निरोमुखी. अगं आवले, आम्ही खाण्यासाठी नाही जगत जगण्यासाठी खातो म्हणले. म्हणून तुकोबारायांची अवस्था नादे लुब्ध झाला, मृग देह विसरला अंग विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि हरि जय हो हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय हो हरी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरिगुण झरली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघायचे ते माझ्या बुद्धीचे दोष समजत जी योग्य असेल ते गुरुजनांचं आपली ही गोड परंपरा आहे. महाराज हरिभक्त पारायण दिगंबर महाराजांच्या सहवासात जीवन जगणारे परमार्थ करणारे आमचे महाराज मंडळी सगळेच विद्यार्थी वर्ग नवे नवे पुरुष वर्ग माता माऊली अगदी गोड परमार्थ आहे. महाराज साक्षात महाराज या ठिकाणी उपस्थित झालात. दिगंबर महाराजांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी बाबा उपस्थित आहे, प्रसाद महाराज उपस्थित आहेत, आदरणीय शरद महाराज, अक्षय महाराज आदी करून सगळेच महाराज मंडळी नवे नवे आज मृदुंगाचा बहाच्या आपल्या भागाचं वैभव आदरणीय अगदी गोड मृदुंग वाजवतात आमचे आदरणीय धीरज महाराज व तसे मृदुंग सम्राट आमचे निलेश महाराज. आमचे दादूसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. विनेकरी महाराजसुद्धा तुमच्याही चरणी दंडवत करतो आणि गोड साऊंड लावला बरं का नाना. इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला. खरं तर प्रवासाने दगदग झाली होती पण हे सगळं आनंदाचं वातावरण पाहिलं. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला, आनंद एवढा आनंद झाला ना. मला हा आनंद पाहून मला असं वाटतं मी पुन्हा येणार. द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत महाराज बरं का. गोड परंपरा आहे, द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. पुन्हा तुम्हा सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम किंबहुना तुमचे केले, धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येत माझे जे उरले पायी कपन. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 बोलिले देवा